नमस्कार मंडळी. तर आता वाजलेत सकाळचे 4:40 वाजलेत आणि मी पोचलो इथे खांडस विलेजमध्ये. आणि मी तुम्हाला ट्रॅव्हल जर्नी दाखवली नाही कारण की ब्लॉग हा खूप मोठा होत जातो. आणि थोडक्यात तुम्हाला माहिती सांगायची झाली तर बोरिवलीवरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर बोरिवली टू दादर आणि दादरवरून तुम्हाला मग चेंज करावं लागतं. ते दादर टू CSMTची ट्रेन पकडायची असते. मग ती ट्रेन पकडून झाल्यानंतर बहुतेक आमची आत्ताची ट्रेन जी होती 12:12ची होती. तर आम्ही ती ट्रेन पकडली आणि मग कर्जत स्टेशनला आलो. आणि कर्जत स्टेशनला आल्यानंतर मग इकडून पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज तुम्ही करू शकता. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज आम्ही केला. मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे त्यांचा नंबर तुम्हाला देऊ शकतो आणि तो मी नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करेन. काकांनी पोहे बनवलेत नुसतं आणि आता पोह्यांवरती ताव मारून थोडासा उजेड झाल्यानंतर मग आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहे. आता पोह्यांचा आस्वाद घेऊया. आम्ही इकडे थांबलो आहे आणि त्याच्या लगतच म्हणजे हा असा एक नदीचा प्रवाह आहे जो खूप सुंदर आहे. आणि इकडनंच आम्ही आलो असं गाडीने आणि इकडे येऊन थांबली होती. समोर दिसतोय तो पदरगड आहे आणि त्याच्या बाजूने जे दुकाने वेढलेलं आहे ते पूर्ण भीमाशंकर आहे. आणि इकडून आपल्याला ट्रेकची सुरुवात करायची आहे आणि नंतर मग तिकडे जाऊन वरती दर्शन घ्यायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. नमो पार्वती पते. आणि आता ट्रेकची सुरुवात झालेली आहे आणि आता वाजले आहेत 6 आणि 6 वाजता आम्ही ट्रेक सुरू करतो आहे भीमाशंकर. भीमाशंकरला जाण्यासाठी प्रामुख्याने म्हटलं तर 2 रस्ते आहेत. एक शिडी घाटाने रस्ता आहे आणि एक गणेश घाटचा रस्ता आहे. तर आम्ही आता गणेश घाटच्या रस्त्याने चाललो आहे. आणि माझ्या पाठीमागे तो एक पदरगड आहे तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्या बाजूलाच म्हणजे भीमाशंकर आहे. तो पूर्ण धुक्याने वेढला आहे आणि आता आम्ही तिकडे चाललो आहे. तर आता तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. इकडून तुम्ही चालत आल्यानंतर तुम्हाला पहिलीच पाटी म्हणजे भीमाशंकर मार्ग हा दिसेल आणि या छोट्याशा वाटेने जायचं आहे. विश्रांतीसाठी थांबले होते ते. छोटे मोठे धबधबे भेटत राहतात. थकवा लागलेला आहे
आणि समोरच एक मंदिर दिसतंय, गणेशाचं मंदिर आहे. या गणेश मंदिरामुळेच ही जी वाट आहे त्याला गणेश घाट असं नाव पडलं आहे. थकवा भरपूर लागला. असं काहीचं मंदिर दिसतं आणि पाण्याचा प्रवाह हा एक मार्ग आहे जो शिडीघाटाचा मार्ग बोलतात. आणि हा जो एक मार्ग आहे तो गणेश घाटाचा मार्ग आहे. इकडनं जर जायचं असेल, कारण की त्याच्या शिड्या पण आता वरती तुटलेल्या आहेत, जाताना जरा सांभाळूनच जावा. सर्वात इझी म्हणजे हा गणेश घाटाचा मार्ग आहे. तर मी तर प्रिफर करीन की तुम्ही सगळे गणेश घाटाच्या मार्गाने जावा. घनदाट जंगल आहे, एकदम घनदाट आणि पूर्ण काळोख आहे. काळभोर अभयारण्य. विचित्र असे आवाज येतात, विचित्र. इकडे समोर म्हणजे तिकीट काढतात इकडे वरती येऊन. एका माणसाचे 60 रुपये असं तिकीट आहे इकडून. आणि आम्ही 19 जण आहोत आणि सेम असंच वरती जायचं आहे इकडून. घनदाट अभयारण्य आहे, पूर्ण जंगल ट्रेक. मला थोडक्यात माहिती आहे भीमाशंकर याबद्दल, तेवढी मी तुम्हाला सांगतो. प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते. कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती. तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तिथेच राहिली. काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला. रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांचे मृत्यूचे कारण समजले. त्यानंतर देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला त्याने. भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले. त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता. एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले. राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही. यामुळे क्रोधित झालेल्या भीमाने राजाला बंदी बनवले. राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले. भगवान शिव आणि भीममध्ये घोर युद्ध झाले. या युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंग रूपात या ठिकाणी महादेव स्थापित झाले. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले. असा काहीसा ट्रेक आहे.
आजूबाजूला फक्त आणि फक्त वॉटरफॉलच दिसत आहेत आणि त्या वॉटरफॉलच्या पाण्यातून आम्हाला म्हणजे ते पार करून जायचं आहे. खूप छान मजा येते, मस्त वाटतं एकदम. बघा हा वॉटरफॉल आहे समोरचा आणि इकडून आपल्याला जायचं आहे. म्हणजे प्रत्येक वॉटरफॉल आपल्याला पार करत जायचं आहे. खूप मस्त आहे आणि या दगडावरती ओम असं लिहिलंय. हां आता डार्केस्ट जंगल होत चाललंय. पूर्ण काळभोर आहे. समोर एकदम काळं काळं दिसतंय. थ्रिलर एक्सपिरियन्स आहे एकदम. ट्रेक करायला पण खूप मजा येते. अंदर पण जंगल आहे ना, सेम तसा फील देतं एकदम. फुल काळा काळा जंगल आहे आणि आवाज तुम्हाला येतच असेल किड्यांचा वगैरे. कसा येतोय बघा, ऐका. खूप घनदाट जंगल आहे. थकवा पण खूप लागला आता आणि खूप छान असा ट्रेक चालला आहे. खूप सुंदर असे सिनेमॅटिक शॉट्स भेटलेत मला आणि मी खूप हा ट्रेक एन्जॉय करतो आणि तुम्ही पण एन्जॉय करा. माझा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला असं प्रतिसाद द्या. खूप धाप लागली. दोन तास चालतोय आम्ही आणि अजूनही ट्रेक पूर्ण झालेला नाही आहे. आता बहुतेक 1.5 तासाचा ट्रेक हा बाकी आहे आणि थोडं घनदाट जंगल असल्यामुळे मला टाईम लागत आहे आणि इकडचे सुंदर सुंदर असे व्ह्यू फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी एकदम उत्साहित करत आहे. आणि आम्ही एकदम छान अशा व्हिडिओ काढलेले आहेत, फोटोसुद्धा काढलेले आहेत आणि हा ट्रेक जो आहे एकदम उत्तमपणे चालला आहे. आम्ही मगाशी तिकडे होतो, मी ड्रोन शॉट तिकडे घेतला होता आणि हा पूर्ण वळसा मारून मग नंतर
हा जो आम्ही दुसरा गड आहे तो करतोय. म्हणजे तो समोर दिसतो तो पदरगड आहे आणि या साईडला भीमाशंकर. पब्लिक आमची इथे थांबली आहे, व्हिडिओ काढतात. आणि हा तर काय आम्हाला सोडत नाही, पूर्ण भीमाशंकर चढणार आहे वाटतं हा. पाठीमागे बघा तर पूर्ण सह्याद्री आहे माझ्या पाठीमागे आणि ढग पण दिसत आहेत. खूप सुंदर असा व्ह्यू आहे एकदम. ड्रोन उडवावा असं वाटतंय मला, पण ड्रोन उडवणार नाही आहे मी, कारण की मला वरचे पण ड्रोनचे शॉट्स घ्यायचे आहेत. तर ते बहुतेक कवर होऊन जाईल याच्यामध्येच. आणि खूप सुंदर म्हणजे असं छान वाटतं एकदम मनाला की खूप वरती आलो आहे मी आता. आता ते एकदम खाली दिसत, छोटी छोटीशी एकदम घरं दिसत आहेत ती मुंग्यासारखी. तिकडून आलो आहे मी आणि आता थोडंसा पॅच राहिलं आहे. मग नंतर आम्ही भीमाशंकरच्या मंदिरात जाऊ आणि मग नंतर दर्शन घेऊ. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6 ज्योतिर्लिंग आहे जे आपल्या महाराष्ट्रातच आहे. तर आता थोडेसे क्षण आहेत फक्त पोहोचण्यापुरते. एक अर्धा तासाचा ट्रेक आहे. आता सगळेजण इकडे थांबले आहेत आणि मोजून फक्त आता 15 नाही सॉरी अर्धा तास राहिला आहे. आणि अर्धा तासाचा ट्रेक करून मग नंतर वरती भीमाशंकर टेम्पल आम्हाला भेटेल. चांगलं वाटतं, छान वाटतं एकदम. आणि थरारक असा अनुभव आहे इकडचा. जंगल बघायला गेलात तर एकदम काळभोर जंगल आहे आणि वॉटरफॉल तर खूपच आहे तिकडे. वॉटरफॉल एवढे आहेत की तुम्हाला म्हणजे तुम्ही थांबूनच जाल तिकडे, व्हिडिओ काढाल, फोटो काढाल, असं खूप काही म्हणजे इथे आहे बघण्यासारखं आणि खूप छान वाटतं आहे. माझा तरी हा ट्रेक खूप छान झाला आहे आणि तसा अनुभव थरारक पण होता आणि चांगला पण होता. आणि हा ट्रेक अर्धा तासात कंप्लीट होईल. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे नाही बोलताय, गोळा झाला गोळा. स्टेटस बघून मला पण यायचं, मला सांग कुठे असेल तर. म्हटलं भीमाशंकर जातं, म्हटलं मी येतो, म्हटलं चला. आता जिरली आमची, आता आमची जिरली. सगळे आता पोचलेले आहेत. फायनली ट्रेक कंप्लीट झालाय आणि छान वाटतंय. सगळ्या जणांच्या चेहऱ्यावरती आता आनंद आहे, कारण की मोजून 6 ते 7 तास झाले आम्ही चालतोच आहे फक्त. खूप मजा आली. फायनली पोचलो आणि आता फक्त राहिला आहे तो पठारी बाग. आणि पठारी बाग संपला की मग मंदिर लागेलच आणि मग नंतर दर्शन होऊन मग परत घरी जाण्याचा प्रवास सुरू होईल. सगळ्यांचा चेहऱ्यावरती उत्साह आहे. फायनली पोचलेलो आहे. आता देवदर्शन करायचं आणि मग नंतर परतीचा प्रवास सुरू. फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत भीमाशंकर टेम्पलच्या इथे. आणि लाईन बघताय, ही पाठीमागची जी दिसते ती लाईनच आहे, खूप मोठी लाईन आहे एकदम. आता आम्ही शोधतोय एक रूम, इथे आमचा बॅग वगैरे ठेवल्या जातील आणि नंतर मग दर्शन घेण्यासाठी जाऊ. लाईन आहे इकडे जायला, पण 2 तास तरी लागेलच टोटल पकडून. भली मोठी लाईन आहे. भीमाशंकर प्रवेशद्वार. 2 तास झाले लाईनीमध्ये, कंटाळा आला एकदम यार. खोबडे एकदम टायर्ड झाले.
टायर्ड झाला लाईनीमध्ये उभे राहते नुसते फिरत होते इकडे तिकडे. तो एक होता कारवाला गमच्यावाला, हा गमच्यावाला, एक वडापाववाला. फायनली आता आतमध्ये पोचलेलो आहे आणि समुद्रात आहे. फायनली 3 तासाच्या वेटिंग नंतर 5 तास झाले, 5 तासाच्या वेटिंग नंतर हा क्षण आलेला आहे. आम्ही आता अनुभवतोय. खूप सुंदर वाटतंय, मजा येते. dim dum da na da dim da na da dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na o da ni da na di da na na o da ni da na di da na na da di na ta. नमस्कार मंडळी. तर आता वेळ आलेली आहे व्हिडिओ एंड करण्याची आणि मी प्रदीप सुतार तुमची आता रजा घेत आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आवडला की नाही हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा मला. आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या आम्ही वाचत असतो नेहमी. तर असंच आता एका नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि नक्कीच फॉलो वगैरे करा. चला, धन्यवाद, थँक्यू.